उद्धव ठाकरे गटाच्या सुषमाताई अंधारे यांनी वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये ते वकिलांनी जे बाहेरून भूमिका घेतली किंवा कोर्टाची भूमिका घेतली, वैष्णवीबद्दल त्यांनी स्टेटमेंट्स केली, त्याच्यावर सुषमाताईंनी एक व्हिडिओ टाकला आणि त्याच्यात त्याने असं म्हटलं की वकिलांनी आपली बुद्धिमत्ता वापरली पण नीतिमत्ता नाही वापरली. आता सुषमाताई अंधारे ह्या कट्टर आंबेडकरवादी आहेत. त्यांची भाषणं खूप चांगली आहेत आणि अगोदर त्या फार आक्रमक असायच्या आणि फार चांगली भाषणं करायच्या. लोकपाल विधेयकामध्ये पण त्यांनी अण्णा हजारेची चांगलीच काढली होती आणि त्या एक धडाडीच्या कार्यकर्त्या, त्यात काही शंकाच नाही. पण सुषमाताई, तुम्हाला मी सांगू का की कायदा आणि चारित्र्य नैतिकतेचा संबंध नसतो. म्हणजे आता एखादा माणूस गुन्हेगार आहे तरी त्याला वकील द्यावा लागतो, वकिलाला आपली बुद्धी लावावी लागते. कारण काय माहिती का, समाजाने एखाद्याला गुन्हेगार ठरवलं नैतिकतेच्या आधारावर, चारित्र्याच्या आधारावर, त्याच्या कर्माच्या आधारावर, मग हेच तर वर्णव्यवस्थेमध्ये चातुर्वर्ण्यामध्ये होतं ना, जे बाबासाहेबांनी विरोध केला. म्हणून तर कायदा आपण काय म्हणतो, तो गुन्हेगार नाही ना जोपर्यंत प्रूव्ह होत नाही. तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणात त्या हगवणे कुटुंबियाला गुन्हेगार ठरवलेलं आहे आणि तुम्ही असं सांगता की नैतिक नाही आहे त्यांचं समर्थन करणं. पण नैतिकता, चारित्र्य, कर्म याच्या आधारावरच तर दलितांवर अन्याय झाला. वर्णव्यवस्थेमध्ये त्यांचा हक्क डावलले गेले की तुझा पूर्वजन्म वाईट आहे. शूद्र हा शब्द आलाच कुठून, वर्णव्यवस्था आली कुठून, ही ह्याच मानसिकतेतून आली ना. तर सुषमाताई, तुम्ही आता धीरे धीरे ब्राह्मणी माइंडसेटकडे चाललाय. सगळ्या ब्राह्मणांचा माइंडसेट असा नसतो, पण त्याला एक ब्राह्मण्यवाद म्हणतो आपण, की एक ब्राह्मणी माइंडसेट म्हणतो. म्हणजे मनुस्मृती मानणारा, परंपरा मानणारा, नैतिकता. तुम्हाला ताई मी सांगतो, माझ्या जातीच्या, ब्राह्मण जातीच्या लोकांनी मला वाळीत टाकलं आहे. मी असा एकमेव माणूस आहे आणि मला दलितांपासून मराठा सगळ्यांनी खायला प्यायला दिला, कपडे दिले, सगळे दिले. मी 2-3 ब्राह्मण चांगले निघाले नाही असं नाही. मला नैतिक गुन्हेगार ठरवलं गेलं, माझं चारित्र्य हनन केलं गेलं आणि मला माझे वकील फोडले गेले, माझं घर लुटलं गेलं. हे सगळं तुम्हाला नैतिकदृष्ट्या योग्य वाटतं का? मी माझ्या बुद्धिमत्तेच्या बळावर, कायद्याच्या बळावर, तत्त्वज्ञानाच्या बळावर माझ्या केसेस लढलो. लोक म्हणाले नाही, हा बोगस माणूस आहे, भास्कर शाह फ्रॉड आहे, महाराष्ट्रावर कलंक आहे, हा ह्याची बायको बंटी बबली आहेत, यांनी महाराष्ट्राला फसवलं आहे. म्हणजे आम्हाला नैतिकदृष्ट्या गुन्हेगार ठरवलं गेलं, चारित्र्याच्या दृष्टीने गुन्हेगार ठरवलं गेलं, जे वकील फोडले गेले. मग सुषमाताई, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की तुम्हाला हे सगळं मान्य आहे का? मग तुम्ही ब्राह्मणी माइंडसेटचे झालात ना, तुम्ही आंबेडकरवादी नाही आहात. आंबेडकरवादीमध्ये हे मान्यच नाही आहे. त्याला तर्क, कायदा, म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत तुम्ही अभ्यास करा. त्यांचे सगळे पुस्तकं, अभ्यास, चिंतन, त्याग, कार्य, हे चिकित्सक आहे, बुद्धिवादी आहे, रॅशनल आहे. बाबासाहेबांना इतका राग होता या सगळ्या व्यवस्थेचा, पण त्यांनी कधी सोडाची भाषा कोणाच्या नैतिकतेच्या दिली नाही.